वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काल सांगितल्याप्रमाणे ऑर्केस्ट्राचा मी व्लॉग शेअर करत आहे आज. मुलाला आपल्यापासून दूर ठेवून ट्रॅक शो करणे हा नवीनच माझ्यासाठी अनुभव होता. नेक्स्ट डे मॉर्निंग. आज मी जेवणामध्ये फोडणीचं वरण बनवते. त्याच्यासाठी 2 चमचे मी तुरीची डाळ घेतली आहे. 2 चमचे याच्यात मी मसूरची डाळ घालणार आहे आणि 2 चमचे मूग. त्यांना स्वच्छ धुवून घेते. त्याच्यानंतर भाज्या ॲड करेल. पाणी, वांग, 2 छोटे छोटे टोमॅटो आणि 1 कांदा घेतला आहे आणि हे याला आंब्याच्या खुला. कुकरच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत सगळी क्लिनिंग घरातली आटोपून घेते. त्याच्यानंतर वरणाला फोडणी घालणार आहे. ते दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये.
झाडून काढताना किचनमधली किमान 2-3 तरी भांडी मिळतातच सोफ्याच्या खालून. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरा आणि मोहरी घालून घेतली. थोडं हिंगही घालू शकता तुम्ही. किसून घेतलेलं लसूण आणि गोडलिंबाचा पाला. डाळ थोडीशी पातळ करून घेते. कढीपत्ता छान तडतडल्यावर आता 1 चमचा त्याच्यात डाळ घालून घेते आणि झाकण बंद करून घ्यायचं. म्हणजे गोडलिंबाचा जो सुगंध आहे तो मस्त फोडणीतच राहतो. झाकण उघडून मग त्याच्यात जेवढं तुम्हाला तिखट लागतं चवीप्रमाणे तेवढं घालायचं आहे आणि थोडंसं 1 ते 2 मिनटं शिजू द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यात सगळी वरून ओतून घ्यायची. अशी काही दिसते आपली वरण. मग उकळी आल्यानंतर मी याच्यात चवीपुरतं मीठ घालणार आहे. मीठ ठेवायसाठी मी जार घेऊन आली होती त्या दिवशी मार्केटला गेली तर तेच तुम्हाला दाखवत होती. आणि थोडासा गुळाचा तुकडा आणि वरतून कोथिंबीर म्हणजे आपलाच विदर्भी सांबार पेरून घ्यायचा. रेडी. इथं मी पोळ्या करायला घेतल्या. शेकत होती मी आणि संगीताताई मला पोळ्या लाटून देत होती. पाहत होता ते केतनकड आमच्याकडं माझं आवरून झालं. त्याच्यानंतर घरविलचं रडण्याचा आवाज आला. मी येऊन बघितलं तर तो उठला होता. त्याला थोडं घेतलं मी जवळ. तेवढ्यात आई आल्या. त्या आंघोळीला जात होत्या त्यामुळे घरविलला त्या आंघोळीला सोबत घेऊन जायसाठी आल्या होत्या. पण त्याला भूक लागली होती कदाचित म्हणून तो रडायला लागला आणि मग आंघोळीला गेला नाही. मग जेवण त्याला भरवल्यानंतर मीच त्याची आंघोळ करून दिली. आंघोळ वगैरे झाल्यानंतर तो खेळत बसला होता. मी पण त्यावेळेत माझं आवरून जेवण करून घेतलं आणि व्लॉग एडिट करायला घेतला. तर हा होता आजचा व्लॉग. कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.